घर मोठं आहे, कमाईही चांगली आहे, पण घरात मुलांचा आवाज नाही. कालपर्यंत जास्त मुलं म्हणजे जास्त आनंद असं मानलं जायचं, पण आज लाखो जोडपी एकच मूल किंवा मुलंच नको असा निर्णय घेत आहेत. वक्त बदलला तर विचारही बदलून गेले. वक्त बदलला तर विचारही बदलून गेले. घर तेच राहिलं, पण अंगण मात्र शांत झालं. नमस्कार, मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त भारताचाच नाही तर संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. भारतात लोक कमी मुलं जन्माला का घालत आहेत? हा फक्त वैयक्तिक निर्णय आहे की त्यामागे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांची मोठी कथा दडलेली आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण पाहणार आहोत की याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, रोजगारावर आणि भविष्यातील समाज रचनेवर काय परिणाम होऊ शकतो. भारतात जन्मदर खरंच कमी होतोय का? होय. भारताचा एकूण प्रजनन दर मागील काही दशकात मोठ्या प्रमाणात घटला आहे. अनेक राज्यांमध्ये तो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षाही कमी झाला आहे. म्हणजेच आजची पिढी मागच्या पिढी इतकी मुलं जन्माला घालत नाही. कारण क्रमांक 1, शिक्षण आणि करिअर. आज मुली उच्च शिक्षण घेत आहेत, करिअर घडवत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. त्यामुळे लग्नाचं वय वाढलं आहे. लग्न उशिरा झालं तर मुलं होण्याचा कालावधी कमी होतो. कारण क्रमांक 2, महागाई. आज एका मुलाचं संगोपन म्हणजे मोठी आर्थिक जबाबदारी. शिक्षण, आरोग्य, घर, क्लासेस, सर्व खर्च झपाट्याने वाढले आहेत. अनेक जोडपी म्हणतात, एक मूल चांगलं वाढवणं 2 किंवा 3 मुलांपेक्षा महत्वाचं. कारण क्रमांक 3, घरांची कमतरता. पूर्वी संयुक्त कुटुंब होतं, आज लहान फ्लॅट आहेत. दोघेही नोकरी करतात. मुलांची काळजी घेण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यामुळे अनेक जण एकच मूल किंवा मुलंच नको असा पर्याय निवडतात. कारण क्रमांक 4, महिलांचा बदललेला दृष्टिकोन. आज महिला फक्त आई म्हणून नव्हे तर डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. हा बदल समाजाच्या प्रगतीचं चिन्ह आहे. कारण क्रमांक 5, बदलती जीवनशैली. आज लोकांना प्रवास करायचा आहे, स्वतःसाठी वेळ हवा आहे, करिअरमध्ये पुढे जायचं आहे, आर्थिक स्वातंत्र्य टिकवायचं आहे. त्यामुळे पालक होण्याचा निर्णय पुढे ढकलला जातो. कारण क्रमांक 6, मानसिक ताण. आजचा तरुण तणावाखाली जगतो. नोकरीची असुरक्षितता, EMI, स्पर्धा, भविष्याची चिंता. अशा परिस्थितीत अनेक जण मुलं होण्याचा निर्णय पुढे ढकलतात. याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? तर सुरुवातीला लोकसंख्या नियंत्रणाचा फायदा दिसेल, पण भविष्यात कामगारांची संख्या कमी होऊ शकते, वृद्धांची संख्या वाढू शकते, पेन्शन आणि आरोग्य खर्च वाढू शकतो. जपान, दक्षिण कोरिया आणि इटली सारख्या देशांना अशा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारतासाठी संधी काय? तर भारत अजूनही तरुण देश आहे. जर शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, परवडणारे आरोग्य, बालसंगोपन या सुविधा सुधारल्या तर कुटुंबांना निर्णय घेणं अधिक सोपं होईल. म्हणजे प्रश्न फक्त लोक कमी मुलं जन्माला का घालत आहेत हा नाही, तर खरा प्रश्न आहे आजच्या तरुणांना मुलं वाढवण्यासाठी समाज आणि व्यवस्था किती अनुकूल आहे. मुलं कमी होणं ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही. हा बदल आपल्या अर्थव्यवस्थेचा, समाजाचा आणि भविष्यातील भारताचा आरसा आहे. तुमचं मत काय? भारतात लोक कमी मुलं जन्माला घालत आहेत याचं सर्वात मोठं कारण कोणतं वाटतं? आर्थिक परिस्थिती, करिअर, महागाई की बदलती जीवनशैली? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद.